या व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक्स टू स्विचिंग सर्किट्स हे आपण बघूया. मॅथेमॅटिकल लॉजिकचा यूज ॲप्लिकेशन आपण स्विचिंग सर्किट्समध्ये, इलेक्ट्रिकल स्विचिंग सर्किट्समध्ये यूज करू शकतो. मॅथेमॅटिकल लॉजिकमध्ये सिंपल स्टेटमेंट्सला आपण पी, क्यू, आर ह्याच्याने रिप्रेझेंट करत होतो. एका सर्किट डायग्राममध्ये स्विच 1, स्विच 2, स्विच 3 याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण आता इथे पी, क्यू, आर चा यूज करणार आहोत. तर स्विच 1 ला रिप्रेझेंट करण्यासाठी पी, स्विच 2 ला रिप्रेझेंट करण्यासाठी क्यू, स्विच 3 ला रिप्रेझेंट करण्यासाठी आर हे लेटर्स आपण यूज करणार आहोत. लॅम्पला रिप्रेझेंट करण्यासाठी एल हा लेटर आपण यूज करणार आहोत. तर एका सर्किट डायग्रामला हे लेटर्स यूज करून आपण एका कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये, मॅथेमॅटिकल कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो. S1 डॅश या नावाचा जर स्विच असेल तर त्याला निगेशन P ने आपण डिनोट करतो. S1 डॅश म्हणजे काय? एक असा स्विच असतो जो ऑफ कंडिशनमध्ये बल्ब ग्लो करत असतो. स्विच बंद असेल तर बल्ब ग्लो करतो. तशा स्विचला S1 डॅश म्हणायचं. त्या स्विचला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण निगेशन P यूज करतो. S2 डॅश या स्विचला रिप्रेझेंट करण्यासाठी निगेशन Q यूज करतो. S3 डॅश या नावाच्या स्विचला रिप्रेझेंट करण्यासाठी निगेशन R यूज करतो. दोन स्विचेस सीरीजमध्ये एकापुढे एक जर असेल तर त्याला P अँड Q या मॅथेमॅटिकल स्टेटमेंटने आपण रिप्रेझेंट करू शकतो. दोन स्विचेस पॅरलल असतील, एकाखाली एक असतील तर त्याला आपण P और Q या कंपाऊंड स्टेटमेंटने आपण रिप्रेझेंट करू शकतो. जसं आपण ट्रूथ टेबल मॅथेमॅटिकल लॉजिकमध्ये ट्रूथ टेबल बनवत होतो, तसंच स्विचिंग सर्किट्समध्ये तसा सिमिलर टेबल आपण बनवणार आहोत. त्याचं नाव आहे इनपुट आउटपुट टेबल. ट्रूथ टेबलच्या ऐवजी त्याला नाव इथे आहे इनपुट आउटपुट टेबल. ट्रूथ टेबलमध्ये शेवटच्या कॉलमला आपल्याला ट्रू किंवा फॉल्स असे आन्सर्स भेटत होते. या इनपुट आउटपुट टेबलमध्ये शेवटच्या कॉलममध्ये 1 किंवा 0 असणार आहे. 1 ह्याचा अर्थ लॅम्प ग्लो होतोय आणि 0 ह्याचा अर्थ लॅम्प ऑफ आहे.